नमस्कार, मी आगरी कोळी यूट्यूबर. आमच्या फॉलोअर्सला मी आमचे एक चांगले फॉलोअर्स आहेत वासुदेव काका या डोंगरपाडा गावातले यात्रेनिमित्त जे आम्हाला भेटलेले आहेत त्यांच्याकडनं आपण देवाने त्यांना काय दिलं, इतका मोठा आशीर्वाद आहे, सगळं काय काय दिलं तर थोडंसं त्यांच्याकडनं आपण दोन शब्द त्यांच्याकडनं जरा जाणून घेऊ. आपण सध्या आहेत राधाकृष्ण मंदिराच्या आतमध्ये देवाच्या गाभाऱ्यामध्ये. तर काका, देवाने तुम्हाला काय काय दिलं? देवाने आम्हाला सुख शांती दिलेली आहे आणि भरवाड दिलेली आहे. त्यावेळी असा काल होता तर लोकांकडे पैसे नव्हते. कसं करून लोकांनी जेणेकरून ज्येष्ठ नागरिक त्या लोकांनी कष्ट करून थोडं कशी पावती फाड फोडून आपलं मंदिर तयार केलं. असं तयार करताना असताना मंदिराला थोडं जास्त पैसे लागले होते, त्यामुळे आमचे आयबोध होते. त्यावेळी आयबोध होते नसताना त्यावेळी कसं देवाचे कृपेने तो योग झाला आणि मंदिर उभा राहिलं. त्यामुळे आम्हाला फार आनंद झाला आहे. आणि राधाकृष्ण म्हणजे देव म्हणजे आपला करता पिता तोच आहे, बघणारा तोच आहे, मोक्षाला प्राप्तीला नेणारा सुद्धा राजा आहे, साक्षात राजा आहे. त्यामुळे काही प्रश्न नाही. त्यामुळे आम्हाला प्रमाणात आनंद होत आहे आणि आम्ही बी आनंद, गावकरी बी आमचे आनंद खुशी. तुम्ही जे मला सांगितलं का एक मंदिर बांधण्यामध्ये अडचणी सुद्धा आलेल्या त्यावेळी तुम्ही असणार प्रश्नच नाही. 40 वर्ष आधीची गोष्ट आहे. ज्यावेळी मंदिराची स्थापना झाली त्यावेळी एकाएक पाऊस आला होता. काय बोलता? आणि सर्व मंडप सर्व झोडपून काढ होते. बरोबर. देवाची लीला होती. बरोबर. मग त्यावेळी देवाची साक्षात परिषदेमध्ये देव आला होता असं आम्हाला देवाकडून दिसून येत होते. म्हणजे त्यामध्ये फार देवाचे मी आभार आहे. आणि तरी सुद्धा आपल्या मंदिरामध्ये सगळे प्रोग्राम त्यावेळी व्यवस्थित झाले सर्व भरभराट किती पाऊस होते काही देवाने आपल्यावरती कृपा दाखवली गावामध्ये. आणि साक्षात श्री राधाकृष्ण देव आपल्या येऊन इथे बसलेले आहे. आणि याचा अनुभव खूप लोकांना आलेला आहे. त्याच्यानंतर गावाची प्रगती झाली, गावात शांतता आली, अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. ही मला तुमच्याकडे एक चांगली माहिती आम्हाला मिळालेली आहे. तर आमच्या फॉलोअर्ससाठी सर्वांना या माहितीची फार आवश्यकता होती. तर काका धन्यवाद. जय श्री कृष्ण. जय राधाकृष्ण. राधे कृष्ण भगवान की जय. राधे कृष्ण भगवान की जय.